महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ही आपण आता समजून घेऊया. तशी मनरेगा, नरेगा, रोहियो म्हणून आपल्याला ती परिचित आहेच, माहिती आहेच. पण ती अधिक चांगली समजून घेऊ, त्याचे बारकावे समजून घेऊ, म्हणजे आपापल्या गावात आपल्याला ती प्रभावीपणे राबवता येईल. कार्यकर्त्यांनी, ग्रामरोजगार सेवकांनी हे समजून घेतल्यास आपापल्या गावाचा आपल्याला विकास करता येईल. आणि म्हणून हा प्रयत्न आहे. अवश्य बघा, आपण सुरुवात करतोय एक कहाणी आहे त्र्यंबक तालुक्यातल्या हांडपाड्या गावाची. आणि त्यात आपल्याला कळेल की रोजगार हमी योजनेने त्या गावाचा कायापालट कसा केला. माझ्या ग्रामपंचायतीचे नाव आहे चिंचोड ग्रामपंचायत आणि माझ्या गावाचे नाव आहे हांडपाडा. तर माझ्या गावात सगळ्यात मोठा पाण्याचा जो प्रश्न होता, म्हणजे उन्हाळा आला की पाणी टंचाई सुरू व्हायची आणि पाण्याची टंचाई असल्यामुळं मग उन्हाळी शेती पण होत नव्हती आणि पूर्ण मजुरांना ते स्थलांतरण होत होते, म्हणजे मजूर कामासाठी बाहेर गावी जायचे. मी सतत लोकांच्या त्या गावातील कामाची मागणी करत होतो. यामुळं ग्रामसेवकांनी काय केलं की मला बळजबरी ग्राम रोजगार सेवक केलं. ही एक संधी मला मिळाली आणि या संधीचा मी चांगला फायदा करून घेतला. गावातील 75 मजुरांची काम मागणी भरली आणि 75 मजुरांची काम मागणी भरल्यानंतर पुढं काय करायचं की कोणतं काम घेतलं म्हणजे गावातील संपूर्ण मजुरांना काम मिळेल आणि गावाचा पण त्यातून काय फायदा होईल, हा मी गावातील लोकांशी बसून चांगला विचार विनिमय करून आणि ते काम सुचवलं. आणि मजुरांचा जो स्थलांतराचा प्रश्न आहे किंवा कामाचा प्रश्न आहे तो कायमचा सुटणार होता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पिण्याच्या पाण्याचा जो आमचा प्रश्न होता तो पण सुटणार होता. तेव्हा मला सुरुवातीला बऱ्याचशा अडचणी आल्या की काम निघत नाही, काम वेळेवर मिळणार नाही, पैसे मिळणार नाही, त्याची तुम्ही जबाबदार घेणार का, असे बरेच मोठे प्रश्न मला अधिकाऱ्यांनी किंवा इतर लोकांनी पण विचारले. मी त्यांना सांगितलं की हा कायदा आहे, त्यामुळे या कायद्यामुळं रोहीच्या माध्यमातून आपल्याला ते काम मिळू शकतं, पैसे मिळू शकतात, हे मी त्याच्या मार्गदर्शनाखाली किंवा ट्रेनिंगमध्ये मी शिकलो होतो. आणि 75 मजुरांची मी काम मागणी भरल्यानंतर मला ते गाळ काढण्याचं काम मिळालं. सुरुवातीला 2011मध्ये गावातील शेततळी निघाली आणि सगळ्यात प्रथम शेततळी बनवण्याचे काम मी सुरुवातीला 2011मध्ये केलं. तर मिनिमम एका वर्षात 6 ते 7 शेततळी लोकांनी केली, म्हणजे कमी मजुरी असताना सुद्धा लोकांना चांगली मजुरी मिळाली. आणि 2018-19मध्येच जे गाव तळा होतं त्याच्यात ते गाळ काढण्याचे हे काम प्रस्तावित झालं. आणि ते गाव तळ्यातील गाळ काढल्यामुळे मला 75 मजुरांनी चांगली साथ दिली. मिनिमम साधारण 3 हप्ते ते काम मिळालं. आणि याच्यामुळं काय झालं की गावातील जे गाळ काढल्यामुळे पाण्याचा प्रश्न जो आमचा होता तो कायमचा म्हणजे मिटला. आता ह्या वर्षी चालू वर्षीच जवळजवळ त्या म्हणजे शेततळ्याच्या खालील एकूण टोटल 18 शेतकरी आहेत. 18 शेतकरी हे ओलिताखाली आले आणि चालू वर्षी त्यांनी भुईमुगाची शेती केली आहे. 20 एकरवरती सगळ्यात भुईमुग झालेला आहे. माझा अंदाज आहे की साधारण 6 ते 7 लाख रुपये त्यांना या रोजगार हमीतून आपल्या भुईमुगाचे उत्पन्न मिळणार आहे. की हे काय झालं की ज्यामुळं रोहीच्या माध्यमातून काम मिळालं आणि ते पाणी वाढल्यामुळं आमच्या आता खाली शेतकरी पण म्हणजे भुईमुगाचे पीक घेऊ लागले, उन्हाळी पीक घेऊ लागले. अशा पद्धतीने रोहियाच्या माध्यमातून आमचा गावाचा पिण्याचे जे पाणी होतं तो एक प्रश्न मिटला. आणि मजुरांना जे आता काम पाहिजे तर ते काम पण मजुरांना जे शेतकरी आहेत त्यांच्याकडंच काम उपलब्ध झालं. आता साधारण एक मजूर मिनिमम एका 20 ते 25 मजुरांना काम देऊ शकतो. आता मी स्वतःच माझं एक उदाहरण देऊ शकतो की मी दरवर्षी मिनिमम लागवडीपासून तर काढणीपर्यंत 50 ते 60 मजुरांना दरवर्षी काम देतो. हे का झालं की
तळ्यातील गाळ काढल्यामुळं खाली पाण्याचा प्रश्न होता तो मिटला आणि पाणी वाढल्यामुळं खालीचे जे शेतकरी होते ते सगळ्यात आता शेती करायला लागले. त्याच्यामुळे मिनिमम गावातील जेवढे आता बरेचसे मजूर आहेत त्या गावात जे शेतकरी आहेत त्यांच्याकडे काम करायला लागले. इतकी मोठी रोजगार हमी योजना आहे आणि रोजगार हमीची योजना असल्यामुळे त्याच्यावर मोठ्या प्रमाणात लोकांनी कामही मिळू शकते. पिण्यासाठी आम्हाला वर्षभर किंवा दिवसभर त्या ठिकाणी जाऊन ते थांबावं लागत होतं. आता ते नदीचं पाणी वाढल्यामुळे, विहिरीचं पाणी वाढल्यामुळं आमच्या पाण्याचाही प्रश्न सुटला. एक सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट असं आहे की पूर्वी आमच्या गावात मुली द्यायला पण लोक तयार होत नव्हते. का तर त्या गावात पिण्याचं पाणी नाही, इतर पाणी नाही म्हणून आमच्या गावातील मुलांना मुली पण द्यायला लोक तयार होत नव्हते. इतकी मोठी भीषण म्हणजे समस्या होती. पण आता नरेगाच्या माध्यमातून जेव्हा पाणी वाढलं ते शेतकरी चांगले सधन झाले आहेत. लोक दुसऱ्या मजुरांना काम देऊ लागले आहेत. अशा पद्धतीने रोजगार हमीचा माझ्या गावात चांगला फायदा झाला आहे.